नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे. आपला पेपर आता 24 फेब्रुवारीला आहे आणि या पेपरच्या संदर्भात आर्ट्सचे जवळपास 3 विषयांचे पेपर झालेले आहेत आणि आता येणारा पेपर जो आहे तो अर्थशास्त्राचा पेपर आहे आणि भरपूर वेळ आपल्याला इथे अभ्यासाकरता मिळालेला आहे. तर अशा वेळेला प्रश्नपत्रिकेनुसार काही प्रश्न आपण त्याचा सराव करणं आवश्यक आहे. तर आपण इथे एका प्रश्नाचा सराव करत आहोत. तो आहे प्रश्न 5वा, की ज्यात आपल्याला खालील पत्रकांवरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, उत्तरे द्या असे आहे. म्हणजे या प्रश्न 5व्यामध्ये एक उतारा असतो, आकृती असते आणि एक अशा प्रकारचा तक्ता दिलेला असतो. या सगळ्यांचं निरीक्षण करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात आणि हा प्रश्न 8 गुणांसाठी असतो. इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की याची उत्तरं इथेच आपल्याला सापडतात आणि ती थोडीशी आपण काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवले की त्याचे उत्तर आपल्याला या पॅरेग्राफमध्ये तिथेच आपल्याला आकृतीमध्ये शोधून लिहायचे असतात. तर असाच एक हा प्रश्न आहे की जो खालील पत्रकावरून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता हे चॉकलेटचं पुरवठा पत्रक आहे. हा पुरवठा पत्रकाचा एक चार्ट आपल्याला इथे दिलेला दिसतो आहे. हा पुरवठा पत्रक आहे. इथे किंमत दिलेली आहे आणि इथे पुरवठ्याची नगसंख्या दिलेली आहे. किंमत 10 रुपयेपासून सुरू होते, 40 रुपयापर्यंत इथे किंमत आपल्याला दिसते आहे. आणि या ठिकाणी या रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला या संख्या लिहायच्या आहेत. तर इथे चॉकलेटचा पुरवठा दिला आहे की 10 रुपये किंमत असताना 200 नगसंख्या इतका चॉकलेटची खरेदी केली जाते. आता आपल्याला शोधायचं आहे की 15 रुपये किंमत असताना किती नगसंख्या चॉकलेटची खरेदी करायची आहे. पण हे शोधत असताना आपल्याला या 2 संख्यांचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. की समजा 20 रुपये किंमत असताना 300 नगांची चॉकलेटची मागणी केली जाते आणि 40 रुपये किंमत असताना इथे 350 नगांची खरेदी केली जाते. आता इथे आपल्याला हा जो डिफरन्स दिसतोय तर 300 आणि 350 यामधला डिफरन्स किती आहे तर 50 आहे. म्हणजे इथे पुढची संख्या कोणती असेल तर ती 250 ही संख्या असेल. आता यामध्ये आपल्याला या 350मध्ये 50 मिळवत गेल्यानंतर आपल्याला हा तक्ता पूर्ण मिळेल. म्हणजेच कसं तर 30 रुपये किंमत असताना आपल्याला इथे 400 नगसंख्येची मागणी केली जाणार आहे आणि त्यानंतर 35 रुपये किंमत असताना इथे आपल्याला 450 नगसंख्येची मागणी केली जाणार आहे आणि 40 इतकी नगसंख्या असताना इथे आपल्याला 500 इतक्या वस्तू चॉकलेटची मागणी केली जाणार आहे. तर आपल्याला इथे फरक लक्षात आला की या 2 संख्येमधलं अंतर किती आहे तर ते 50 इतकं अंतर आहे. त्यामुळं अशा रीतीने आपण हा तक्ता पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथे 2 गुण मिळतात या तक्त्या पूर्ण केल्यानंतर. म्हणजेच पुरवठा किंमत आणि पुरवठा हा समदिशेने बदलतात. सगळ्यांनी हे देखील लक्षात ठेवायचं आहे की हे समदिशेने बदलत असल्यामुळे किंमत वाढ होत जाते तसं पुरवठासुद्धा वाढतो. म्हणजे जास्त किमतीला जास्त पुरवठा असतो आणि कमी किमतीला कमी पुरवठा असतो. त्यामुळे इथे या ज्या संख्या आपल्याला दिसतात ह्या संख्या वाढलेल्या आपल्याला इथे दिसतात. तर अशा रीतीने आपण हा तक्ता इथे पूर्ण केलेला आहे. वरील हा प्रश्न इथे आहे की वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. वरील पुरवठा पत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा आणि आकृतीचं स्पष्टीकरण करा. तर आपल्याला आकृती काढण्यासाठी एक सोप्या प्रकारची आपल्याला इथे सहज आकृती काढता येऊ शकेल. पहिल्यांदा 10 ही सगळ्यात लहान संख्या आहे, 40 ही सगळ्यात मोठी संख्या आहे आणि त्या प्रकारे आपल्याला 200 ही लहान संख्या आहे आणि 500 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. पुरवठा हा डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जाणारा असतो. म्हणजे इथे 10 पासून आपण 40पर्यंत संख्या घ्यायच्या आहेत आणि इथे 200 पासून आपल्याला इथे 500 पर्यंत संख्या घ्यायच्या आहेत. म्हणजे 10 रुपये किंमत असताना 200 इतका आहे आणि 40 रुपये किंमत असताना पुरवठा 500 इतका आहे.
तर डावीकडून उजवीकडे वरती जाणारा पुरवठा वक्र आपल्याला सहज इथे काढता येतो. आता किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध स्पष्ट करा. जसं मी इथे सांगितलं त्याप्रमाणे किंमत आणि पुरवठा हा समदिशेने बदलतो, म्हणजे एकाच दिशेने बदलतो. म्हणजे किंमत वाढली असता पुरवठा देखील वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा देखील कमी होतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा 4 मार्कांचा प्रश्न इथे आपण बघितला. चॉकलेटचे पुरवठा पत्रक याप्रमाणे आपल्याला इथे सोडवता येईल. आता त्यानंतर पुढे आणखीन एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे की बटाटा बाजार पत्रकाचं निरीक्षण करून खालील उत्तरे द्या. इथे आपल्याला एक बाजार पुरवठ्याचा तक्ता दिलेला आहे. ह्या काही किमती दिलेल्या आहेत. अ, ब, क ह्या उद्योग संस्था आहेत आणि हा बाजार पुरवठा आपल्याला इथे दिलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला इथे या बाजार पुरवठा पूर्ण करायचा आहे. तर साधारणपणे अशा प्रकारचा तक्ता जेव्हा आपण सोडवतो, आता हा तक्ता सोडवणं कशा प्रकारे आपण सोडवू शकतो ते बघूया. म्हणजे किंमत 1 रुपया आहे, तर अ वस्तूचे किती नग, ब वस्तूचे 20 नग आहेत, क वस्तूचे 45 आहे. या तिन्हीची बेरीज आपल्याला दिलेली आहे 100. म्हणजेच याचाच अर्थ 45 अधिक 20 या ठिकाणी 65 झाले. 100मधून 65 वजा करायचे. समजा 100 वजा इथे आपण 65 केलं, उत्तर आपल्याला मिळतं 35. म्हणजे आपण इथली संख्या किती आहे, 35 आहे. म्हणजे या दोन्हींची बेरीज केली आपण, ती बेरीज या दोन्हींची बेरीज केली, ती बेरीज आपल्याला किती मिळाली, 65 म्हणजे 65 मिळाली. 65 ही संख्या 100मधनं वजा केल्यानंतर उरलेली संख्या किती मिळाली, इथे 35 ही संख्या मिळाली. या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी या सगळ्यांची आपल्याला काय करत जायचे, बेरीज करत जायचे. तर 37 अधिक किती येणार आहे, 30 अधिक 45 बरोबर उत्तर आपलं येईल इथे 102 हे उत्तर येईल. त्यानंतर 40, 55 आणि 135 ही संख्या दिली. तर सेम आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे की 40 अधिक 55 करायचं. 40 अधिक 55 केल्यानंतर इथे आपल्याला बेरीज येईल, किती येईल, ती 95 येईल. आता 95 ही संख्या आपल्याला 135मधून ही 95 आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे. तर उत्तर आपलं 40 येईल. म्हणजे इथे ही संख्या किती असणार आहे, 40 असणार आहे. म्हणजे 40 अधिक 40 अधिक 55 बरोबर किती आले, 135 हे या ठिकाणी आपल्याला ही संख्या मिळाली. त्यानंतर पुढच्या डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. 44 अधिक 50 करायचं आहे. तर या ठिकाणी 94 ही संख्या आपल्याला मिळते. 44 अधिक 50 केल्यानंतर आपल्याला 94 ही संख्या मिळते. 94 ही 154मधून आपल्याला वजा करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपली येणारी संख्या जी असेल ती संख्या आपल्याला त्या प्रकारे आपण तिथे सोडवायची आहे. तर ही संख्या कोणती येईल हे तुम्ही शोधून बघा की जेव्हा 44 अधिक 50 केल्यानंतर त्यानंतर 44 अधिक 50 यांची बेरीज ही 94 येईल. आणि 94मधून म्हणजेच आपल्याला इथे 94 मिळाले, तर 154 म्हणजे 154मधून आपल्याला 94 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. 154मधून आपल्याला 94 वजा करायचं आहे. आता याचं उत्तर किती येईल हे तुम्ही या कॉलममध्ये लिहा की याचं उत्तर काय येईल ते. आपण हे उदाहरण तुमच्यासाठी सोडूया. त्यानंतर पुढे पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करायचं आहे. आता इथे आपल्याला जेव्हा पुरवठा वक्र तयार करायचा असतो, बाजार पुरवठा वक्र तयार करायचा असतो, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा आपण डायग्राम तयार करत असतो तेव्हा या वाय अक्षावरती आपण काय घेत असतो, नेहमी किंमत घेत असतो. आणि इथे जो क्ष अक्ष आहे याच्यावरती आपण काय घेत असतो, नेहमी पुरवठा घेत असतो. मग या ठिकाणी आपण जेव्हा बाजार पुरवठा तयार करत असतो तेव्हा किंमत आपण घेणार आहोत 1, 2, 3 आणि 4 या किमती घेणार आहोत. आणि पुरवठ्याच्या संख्या मात्र 100, 102, 135 आणि 154 या संख्या घेणार आहोत. या किमतीच्या संख्येचा काहीही इथे संदर्भ नाही आहे. या संख्या म्हणजे आपल्याला पुरवठा पत्रक तयार करत असताना किंमत
आणि हा बाजार पुरवठा यांचा आकृती पुरवठा वक्र तयार करायचा आहे. म्हणजेच पुरवठा वक्रावरची इथली संख्या असेल 100, त्यानंतर असेल 102, त्यानंतर 135 ही संख्या येईल आणि शेवटची संख्या आपली येईल 154 ही शेवटची संख्या येईल 154 ही शेवटची संख्या येईल. तर अशा प्रकारे आपण इथे हा डायग्राम पूर्ण करणार आहोत. इथे 154 ही संख्या येईल. तर या 1 रुपये किंमत असताना बाजार पुरवठा किती आहे तर 100 आहे. 2 रुपये असताना बाजार पुरवठा किती आहे तर 102 आहे. 3 असताना बाजार पुरवठा किती आहे तर 135 आहे. 4 असताना बाजार पुरवठा किती आहे तर 154 आहे. डावीकडून उजवीकडे जाणारा असा पुरवठा वक्र इथे तयार होतो. तर अशा प्रकारे आकृती आणि जेव्हा आपण हा तक्ता सोडवतो त्या ठिकाणी आपल्याला एकूण याचं जे प्रश्नांचे गुण आहेत आपल्याला, त्या प्रश्नांचे गुण आपल्याला इथे एकूण टोटल हा प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. तर असा जो प्रश्न असतो की साधारणपणे अतिशय सोपा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो आणि या प्रकारचे प्रश्न आपण परीक्षेमध्ये 100% आपण इथे सोडवले पाहिजेत. आणि जेव्हा आपण असे प्रश्न सोडवतो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याचे मार्क्स आपल्याला 100% मिळतात. तर आपण या प्रश्नाचं इथे उत्तर तुम्हाला सांगत आहोत. इथे 60 ही क वस्तूची नगसंख्या इथे 60 मागवली जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.